नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आलेली आहे आपल्या फार्म हाऊसवर आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण जो भाजीपाला लावलेला आहे तो भाजीपाला कसा झालेला आहे तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे। त्याचबरोबर आपल्या समोरचं जे तळ आहे ते सुद्धा खूप छान असं पाण्याने भरलेला आहे आणि तिकडचा निसर्ग जो आहे तो खूप सुंदर दिसतोय, तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी मी तुम्हाला आपल्या लेकचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला मी दाखवते, कारण अतिशय सुंदर असं नयनरम्य दृश्य तुम्हाला बघायला मिळेल याची मला खात्री आहे। आपण आता जाऊया लेककडे। तर आपण ह्या रस्त्याने इकडे लेक आहे, या बाजूला मागच्या बाजूला म्हणजे माझ्या इकडे या बाजूला लेक आहे आणि ह्या रस्त्याने आपल्याला खाली जायचं आहे तिकडे। तर आपण जाऊया आणि बघूया लेक कसा दिसतोय ते आता। माझ्या मागे तुम्हाला हा लेक दिसत असेल, आहे आपला। इकडनं आपण आता खाली जाणार आहोत आणि हा मागचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे। म्हणजे असं मी जर इकडनं उभी राहिले अशी कमाल व्ह्यू आहे। आपण जाऊया आता लेककडे। ये हमारा समंदर है, असं वाटतं समुद्राच्या काठावरतीच आले मी। अँड दिस इज द व्ह्यू। काय सुंदर वाटतंय बघा। आपल्या ह्या समोरच्या मंदाग्नी डोंगरावर बघा कसे झरे वाहायला लागलेले आहेत। या डोंगरावरून बरेचसे धबधबे खाली येतात। तर माझ्या बाजूला इथे तुम्हाला हे सागाचं झाड दिसत असेल। याची जी कोवळी पानं असतात ती चिरडली की हात पूर्ण लाल होऊन जातात। तुम्हाला मी दाखवते गंमत। इकडनं मी तोडते, हे बघा, हे तोडलंय मी पान, त्याचं चुरून दाखवते तुम्हाला मी। तुमच्या समोरच चुरते मी, हे बघा, दिसले? माझे पूर्ण हात लाल झालेले बघा। तर ही निसर्गाची गंमत आहे। आम्ही लहानपणापासून या पानांना हातात घेऊन सोडून त्याच्यापासून खेळ करायचो। हे बघा, आता शहरात राहणाऱ्या मुलांना या गोष्टी माहिती नाहीत। ते अशा प्रकारे या कोवळ्या पानांचा लाल रंग होता। हे बघा, माझे हात सगळे लाल लाल झाले। इथे मम्मीचं काम चालू आहे, थोडं थोडं मधलं गवत आहे ते काढायला लावलं। आणि आपल्या घराच्या समोरचा हा एक जरा केवढा फुलला आहे बघा, ऑरेंज कलरचा आहे एक जरा, खूप सुंदर फुलला आहे। पण आता चाललेलो आहे वरच्या बाजूला। आपण जो भाजीपाला लावलेला आहे तो भाजीपाला तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला आता मम्मी साहेब दाखवा। हे इथलं आपलं डाळिंबाचं झाड आहे, त्या डाळिंबाला केवढे डाळिंब लागलेत बघा। हे इथे छोटूस आहे, हे इकडे मोठे आहेत, इकडे वर एक आहे। आणि मागे बऱ्याच जणांनी मला एका झाडाविषयी विचारलं होतं, त्याची पालवी लाल लाल कलरच्या पानांची दिसत होती। तर हे आहे ते झाड। ती कोवळी पानं जी होती लाल आलेली ती आता हिरवी झालेली आहे, डार्क। आणि हे झाड आहे दालचिनीचं, हे बघा। आणि हे आहे आपल्या बेलाचं झाड, केवढं मोठं वाढले बघा। आपण जातोय आता भाजी बघण्यासाठी। तुम्हाला मी भाजी दाखवते आपण लावलेली कशी झाली आहे ती। तर आता जातोय आपण वर। याच रस्त्याने आपण मागे गेलो होतो, तुम्हाला आठवत असेल। चाललेलो आहोत आपण आता। इकडे सगळं गवत झालेलं आहे आजूबाजूला, माणसं येतील आता काढायला। काकड्या लावलेल्या आहेत सगळ्या, आणि काकड्यांवर आपण ते लांब मिनी काकडी आणि लांब काकडी अशा दोन काकड्या लावलेल्या होत्या। जुनं बियाणं ते बघा, आता इथे याला मस्त काकड्या लागतील। हे काकड्या, तर हे आपले काकड्यांचे वेल आहेत आणि या काकड्यांवरती त्यांना सोडलेलं आहे छानपैकी बघा। इथेच आम्ही लावले होते, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल बियाणांचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल। तर ह्या भागामध्ये आपण ह्या सगळ्या काकड्या लावलेल्या आहेत तिथपर्यंत। छान आता काकड्या येणार या वेलांना।
ते आधी सगळं दाखवून मग जाते. तर आता इकडे आपण समोर इथे तुम्हाला पानं दिसत असतील आळूची, हे बघा. तर इकडे आपण आळू लावली होती आणि करांदे लावलेले होते. तर ते तुम्हाला मी दाखवते आता कसे छान निघालेत ते सगळे. हे इथे भेंडे लावले होते आपण, भेंडे पण झाले छान उगवले ते बघा. माटाची भाजी, ही माटाची भाजी झाली आहे इकडे, गावठी आहे एकदम छान गावठी माटाची भाजी. आता गवत काढायचं आहे. ही तुरी पण मध्ये मध्ये लावल्या होत्या. इकडनं छान पाणी जाते पावसाचं. ही भेंडी लावली आणि इथे आपण ही लाल भेंडी लावलेली आहे. पाऊस आला आणि सगळी आळू लावलेली आहे. ही आपण आळू लावलेली आहे ती बघा, मागच्या व्हिडिओ मध्ये ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहिती आहे. ही भाजीची आळू आहे. ही भाजीची आळू कंद आहे. मोठे असतात ते. अच्छा. ते आणि त्या बाजूला जे दिसत आहेत ना, ती आपली पानांची आपण भाजी करतो. पानांची भाजी, त्याच्या कंदाची भाजी करतात आणि त्याच्या पानांची भाजी आणि ते कंद उकडून पण खातात. अच्छा. ते अलकुड म्हणतो आपण त्यांना, हे अलकोंड म्हणतात. आणि आणि हे सगळे दिसत आहेत त्या काही ठिकाणी तुम्हाला तिकडे करांदे दिसतात. काही त्याच्यामध्ये कोण असते ती लांब असते. अच्छा. करांद्यासारखी ती सगळी झाली बघा. आपण खाकऱ्यांवर त्याला लावलं होतं खाली. करांदे आणि कोणी चढलेले आहेत आपल्या इकडे तिथपर्यंत आहे ते सगळे. त्या शेवटपर्यंत लावले होते ते सगळे. आता याच्यावर मस्तपैकी हे आपला कुंपण आहे आणि ह्या कुंपणावरती छान चढलेत बघा ते. खत्रीमध्ये आलो दोघी पण. मागचं तुम्हाला सगळं दाखवायचं आहे. आता हे तुम्हाला दाखवलं मी, आळू लावली, करांदे लावलेत, ते किती छान झालेत. आणि इकडच्या भागामध्ये आपण जो भाजीपाला लावलेला आहे वरच्या भागामध्ये, तो तुम्हाला आम्ही आता दाखवतोय. त्याच्या आधी तुम्ही इथे तेरड्याची फुलं इतकी सुंदर दिसत आहेत ना, फुललेत ती. नैसर्गिकरित्या ते आलेले आहेत झाडं आणि फुललेत, इतकी सुंदर दिसत आहेत. तुम्हाला दाखवते मी. नागपंचमीला आपण त्या तेरड्याच्या फुलांचा वापर करतो पूजेसाठी, तुम्हाला दाखवते. असं म्हणतात तेरड्याचा रंग 3 दिवस, पण तो 3 दिवस फुलला तरी खूप सुंदर दिसतो. हे इथे आपलं पाणी जात आहे बघा, नॅचरली डोंगरावरून येणारा झराच आहे. हा झराच आहे छोटासा, वरून नॅचरली ते पाणी येत आहे. छान दिसतंय अगदी. त्या झऱ्याच्या बाजूलाच ही अशी छान फुलं फुललेली आहेत. हे बघा, ही आहे आंबाडी भाजी केली जाते. ह्या आंबाडीच्या पानांची भाजी करतात. आणि त्याचबरोबर भेंडीच्या भाजीमध्ये पण ही पानं टाकल्यानंतर आंबट अशी लागतात ही पानं, तर ती इतकी छान लागतात भेंडीच्या भाजीमध्ये पण. आणि काही ठिकाणी मच्छीमध्ये पण ही टाकतात. आणि त्याची बोंड जी येतात ती बोंड पण आंबट असतात आणि ती भाजीमध्ये टाकली जातात. सुकून पण टाकतात आणि ओले पण टाकतात. तर ही आहे आंबाडी. ती बोंड आली की तुम्हाला मी दाखवेलच नंतर. हे बघा केवढं गवत झालेलं आहे. आपण मागे बिया लावल्या तेव्हा काहीच गवत नव्हतं, थोडंसंच गवत होतं. पण आत्ता बघा सगळं गवतच गवत झालंय. आवणीच्या सीझन मध्ये. आणि कोळी भाजी तुम्हाला मी दाखवली होती ती बघा, त्याची पानं आता असे मोठे मोठे झालेत कोळी भाजीचे. तर इकडे आपण वरच्या भागामध्ये चाललेलो आहोत. इथे मध्ये आपण तुरी लावल्यात समोर. माणसं हे बघा, आवणी झालेली आता माणसं येतील मग तुरी वगैरे या झाल्यात आपल्या तुरी. ह्या पावसाळी तुरी आहेत. तर ह्या पावसाळी तुरी आपण ह्या भागामध्ये लावल्यात. बघा इथे हा पूर्ण पट्टा तुम्हाला दिसतोय तिथपर्यंत ह्या सगळ्या पावसाळी तुरी लावलेल्या आहेत आपण. ह्या इकडे तुरींच्या वरच्या पट्ट्यामध्ये इकडे आपण लावलेलं होतं हे चवळी, काळा चवळा आणि सफेद चवळा. सफेद चवळा आणि काळा चवळा लावलेला. मम्मी बोलते मागे मागे. तर हा जो भाग आहे इकडे ह्या खाकऱ्या पुरलेल्या आहेत, याच्यावरून त्या जातील आता तुरीवर. आणि ही जी वेल तुम्हाला दिसते ही कंटोळ्याची वेल आहे. तर ह्याच्यावरती कंटोळ्याची वेल पण चढली आहे मस्तपैकी. आणि हे बघा इकडे आता चवळीचे हे बघा, ही एक चवळी इथे, ही सगळे चवळ्यात दिसत आहेत. ते पानं दिसत आहेत तुम्हाला, सगळी चवळीची पानं. आणि हे त्याचे वेली दिसत आहेत तुम्हाला चढलेल्या. ह्या कवळ्या बोखांचं आहे, त्याला बोख म्हणतात आमच्याकडे. हे कवळे दांडे असतात ना त्यांना बोख म्हणतात. तर ह्या बोखांची सुद्धा भाजी आमच्याकडे केली जाते. चण्याच्या डाळीमध्ये हे बोख टाकले जातात आणि त्याची भाजी केली जाते. तर ही चवळी आपली छान झालेली आहे. आता हे आपण भेंडी लावलेली होती. तर हे इथे भेंडी आहे,
ही इकडे भेंडी झाली आहे, तिथे वरच्या बाजूला पण तिकडे भेंडी आहे, खुर्ची पडली आहे इकडे तशीच पावसावरती आहे. आणि ह्या बाजूला इकडे पण आपली ही भेंडी लावली होती. हे बघा छान झाली आहे भेंडी. हळूहळू तिला आता फुलं यायला लागलेली आहेत. हे बघा हे इथे तर भेंडीला पण फुलं यायला लागलेत, दोडके. आणि इथे मध्ये इथे ही दोडक्याची वेल आहे. हे बघा ती तिकडे पण आहे बाजूला. आणि हा जो पट्टा आहे तो आपण शेंगदाणा लावला होता. तर शेंगदाणा बघा तुम्हाला दाखवते मी जवळून. हे बघा हे शेंगदाण्याची रोपं आहेत, त्याला इथे फुलं फुलले आहेत. बघा हे बघा इथे हे घोसाळ्याची वेल गेलेली आहे, त्याला फुलं पण फुललेत, लागले ते कळ्या लागल्या. ते बघा ते ह्या घोसाळ्याच्या आहेत कळ्या, फुलं फुलून आता त्याला घोसाळी लागतील काही दिवसातच. आणि इथे आहे ते या बाजूला ही कंटोळ्याची वेल आहे. अशी सगळी भाजी आपली छान निघालेली आहे. आणि इथे एक मम्मी दाखवते हे शिरोळा आहे, हा शिरोळ्याची वेल आहे बघा. लावलेलं आहे बघ बुडा. इथे शिरोळा लावलेला आहे. शिरोळा लावला हा इथे, तो पण छान निघालाय. आता छोटासा झालाय तो, त्याला व्यवस्थित माती वगैरे लावायला लागेल. हे बघ चढते आता. हे काय हे घोसाळच आहे, घोसाळ्याचं ते आता गवत वगैरे काढल्यावर व्यवस्थित होईल. जी समोर दिसते ती आपली रूम आहे. 2 रूम आहेत आपल्या. ही इथे एक आहे आणि ह्या बाजूला एक आहे. या 2 आपल्या AC रूम तयार केलेल्या आहेत आपण छान रिसॉर्टसाठी. ह्या आपल्या रूम्स आहेत इकडे 2, आणि रूमला लागूनच इकडे आपण स्विमिंग पूलचं काम चालू केलेलं आहे. पावसामुळे स्विमिंग पूलचं काम आपलं थांबलेलं आहे. तर हा असा मोठा आपला स्विमिंग पूल तयार होतोय आता. चाललोय आपण रस्ता शोधत शोधत. मम्मी तिकडे रस्ता दाखवते, तिच्या मागे मागे मी चालते. एवढ्या गवतामधून वाट काढत आम्ही चाललोय. तर इतका सगळा आपला भाजीपाला मस्त छान जेवढा लावलेला आहे ना तो सगळ्याच्या सगळा निघालेला आहे मस्त. आणि त्याला आता काही दिवसांमध्ये भाजीपाला आपल्याला घरच्या घरी तयार होईल. श्रावण महिना पण चालू होतोय, मग घरचीच भाजी खायला मिळेल. हे इथे पण माझ्या मागे इथे ही जी वेल दिसते तुम्हाला, ही पण कंटोळ्याची वेल आहे. आणि इथे हे पपई आहे आपले, छान पपई आले त्याला बरेच. तिकडे पण पुढे पण आहे, दाखवते तुम्हाला मी. हे बघा या झाडाला केवढे पपई लागलेत बघा. विकत आणून खायची गरज नाही, आपल्या घरी छान पपई तयार होतात आणि ते पण सेंद्रिय पद्धतीने. हे बघा ह्या झाडाला पण केवढे लागलेत. आता इथून आता माझ्या तर डोक्याच्या खालीपासूनच इकडे खांद्यापासूनच लागलेत ते. हे बघा छोटे छोटे झाड आहेत पण छान पपई लागलेले आहेत. तर आपण जेवढी पण शेती करतोय इथे फार्म हाऊसवर ती सगळी सेंद्रिय पद्धतीने करतो. कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करत नाही. फक्त आपण शेणखत वापरतो आणि शेणखत वापरूनच आपण ज्या भाज्या आहेत किंवा फळं आहेत ती त्यांचं उत्पादन आपण घेत असतो. तर तुम्हाला पण विनंती आहे की तुम्ही पण रासायनिक खतांचा वापर कमी करा आणि सेंद्रिय पद्धतीकडे वळा. तर वाट काढत काढत आपण चाललोय पुन्हा परत आता खालच्या बाजूला इकडे आपल्या घराकडे. रस्ता बघा हे बघा इकडे छोटे छोटे लिंबू लागलेत. इथे आहे, इकडे आहे, हे इथे एक आहे. आणि या बाजूला इकडे आपण दुसरा भाजीपाला लावलेला आहे. इकडे बेड तयार करतो दरवर्षी आपण, तसे इकडे तयार केलेले आहेत बेड आणि त्याच्यात भाजीपाला लावलेला आहे. तुम्हाला दाखवतेच मी आतून जाऊन. तर
हे बघा, ही लाईन जी दिसते, हे इथे दिसतंय, इथे दिसतंय, त्या तिथे पुढे दिसतंय एक. तर ही सगळी वांग्याची रोपं आहेत. इथे मिरची लावलेली आहे, छोटी छोटी रोपं दिसतात बघा. हे एक दिसतंय, इथे मध्ये दिसतंय, इथे पुढे दिसतंय. आणि या बाजूच्या या लाईनवर पण इकडे मिरचीच आहे, तिकडे पण मिरची आहे. 1 2 3 इकडे मिरची आहे. इथे लावलेत वांगे या लाईनला, आणि इथे वांगे आहेत, भेंडी, असं मध्ये मध्ये मिक्स आहे हे सगळं इकडचं. तर हा इकडचा बेड आहे आपला. आणि इकडे काय लावलंय मम्मी? हे वांगे, हे सगळे वांगे लावलेले आहेत. नंतर ही भेंडी लावली, भेंडी आहे, ही भेंडी आहे इकडे. पुढे तिकडे आपले हा, डांगर मोठं असतं, तो डांगर. ही जी वेल दिसते लाल भोपळा, ही लाल भोपळ्याची, आणि सफेद भोपळा, आणि हा इथे आहे तो सफेद भोपळा आहे. आणि हे माठाचे लावलेले आहे. ही माठभाजी लावली आहे. तर ही आहे आपली अभयच्या शेंगांची वेल. आणि अभयच्या शेंगा ह्या अशा असतात, हे बघा, ही इथे आहे शेंग. आणि त्याला आता छान इकडे फुलं पण फुलायला लागले, तिकडे मस्तपैकी अभयच्या शेंगा लागतील. आणि ही नैसर्गिक भाजी आहे, तिकडे सगळ्या आतमध्ये. इथे पण बघा छान फुलं लागले तिला. तर ही नैसर्गिक भाजी आहे आणि औषधी भाजी पण आहे. तर आपण ह्या प्रकारच्या भाज्या पण लावलेल्या आहेत, त्याचं उत्पादन आपल्याकडे घेतलं जातं. हे आहे आपलं पेरूचं झाड. आणि ह्या पेरूला केवढे पेरू लागले ते बघा, इथे 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 मागे सगळं झाड पेरूने भरलेलं आहे. आणि हा जो पेरू आहे तो असा इतका मोठा होता. तायवान पेरूची जी जात आहे त्याच जातीमधला हा पेरू आहे आपला. आणि तो पेरू असा इतका मोठा होतो. तर बरेच इकडे पेरू लागलेले आहेत आपले, हे बघा. हे या फांदीला पण लागले भरपूर, आणि ते एक एक पण लागतात आणि असे गुच्छाने पण लागतात. तर हे इकडे मस्त पेरू तयार, 1 2 पेरू पण तयार झालेले आहेत आपले, ते आपण काढून घेऊया. हे आपलं चिक्कूचं झाड, तर त्याला पण चिक्कू छान लागलेले आहेत. तिकडे पण बघा, हे इथे लागले, तिकडे ह्या फांदीला पण लागलेत भरपूर. हे चिक्कू आहेत आपले. हा इथे एक लागलाय. तर असे पूर्ण झाडाला चिक्कू लागले सगळं. आणि ही फळं पण आपली सगळी ऑर्गॅनिक आहे. आता आपण चाललेलो आहे वरच्या बाजूला, आपल्या ज्या रूम्स आहेत तिकडे मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे. इथे पण आपण बरीचशी शोची झाडं पण लावलेत. ह्या इकडे कुंड्या ठेवलेल्या आहेत झाडांच्या. आणि रूमच्या बाहेरून समोरचं जे दृश्य आहे ते असं दिसतं. तर मम्मीने इकडे करडूची भाजी तोडायला लावलेली आहे. तर हे बघा, हे करडूचं झाड आहे. ही जी भाजी आहे ती नैसर्गिकरित्या पावसाळ्यामध्ये उगवते. आणि ही भाजी आयुर्वेदिक आहे. ज्यांना कोणाला मूतखड्याचा त्रास आहे त्याने आवर्जून ही भाजी खावी, कारण ही भाजी खाल्ल्याने मूतखडा जो असतो तो विरघळून जातो किंवा त्याचे तुकडे पडतात. तर ही जी करडूची भाजी आहे ती अत्यंत चांगली आहे, आपल्या शरीरासाठी औषधी आहे. तर आम्ही पण ही भाजी तोडलेली आहे घरी नेण्यासाठी. भरपूर आहे आपल्याकडे ते, आणि आपल्याकडे भरपूर झालेली आहे ती. हे बघा, हे आता त्याचे वरचे जे बोक आहेत ते मम्मीने तोडलेत. हे अशा प्रकारच्या ज्या गावठी भाज्या आहेत निसर्गात आपल्याला मिळतात, तर त्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत, कारण आपल्या शरीरासाठी त्या खूप औषधी असतात. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्येच आपल्याला या भाज्या मिळत असतात, त्याच्यामुळे ह्या भाज्या तुम्हाला मार्केटमध्ये पण आता उपलब्ध आहेत या प्रकारच्या भाज्या. आणि दुसरी आपल्या शरीरासाठी लाभदायक असणारी निसर्ग निर्मित भाजी जी पावसाळ्यामध्येच आपल्याला खायला मिळते ती म्हणजे कंटोळी. तर कंटोळी पण आपल्याकडे लागले, ते बघा इथे छोटं छोटं दिसतंय लागलेलं. आणि या ठिकाणी इथे वर बघा, हे इथे वर मोठं झालंय कंटोळ. तर ह्या वेलीवरती एका भाजीची कंटोळी आपली निघतात. आता हे जे कंद आहेत ते कंद आपण बाहेर जंगलामधून खोदून आणून इथे लावलेले आहेत. असं नाही की त्याचं कुठलं बी मिळतं किंवा काय. तर जे कंद असतात त्या कंदापासूनच या झाडाची निर्मिती होत असते दर पावसाळ्यामध्ये. आणि हे कंद आपण जंगलामधून आणून लावलेले आहेत. आणि त्याच्या ह्या वेली पाऊस पडल्यानंतर त्याला फुटवा येतो आणि त्या मोठ्या होतात आणि मग त्याला ते
कंटोळे लागतात. आता कंटोळ्याला काही लोक कंटुरले म्हणतात, करटुले म्हणतात, आपल्याकडे इकडे कंटोळे असं म्हणतात. तर हे बघा एवढे कंटोळे आपण आता काढलेले आहेत भाजीसाठी. तर मंडळी, आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर जर कोणी आपला व्हिडिओ हा पहिल्यांदाच बघत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ नेहमीच बघायला मिळतील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मस्त खा आणि आनंदी रहा.